आज आहे ना आपण अगदी इन्स्टंट असा लहानांपासनं ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाणारा नाश्त्यामध्ये किंवा चहामध्ये पण आपण आवडीने खातो अशा पद्धतीचा आज आपण ब्रेडची रेसिपी बघणार आहोत. इथे जराही मैद्याचा वापर न करता गव्हाचं पीठ आणि रवा वापरून अगदी हेल्दी असा घरातल्या घरात मी ब्रेड तयार करून घेतला आहे. तर इथे बघू शकता ब्रेड आपला फार सुंदर झाला आहे. खूप पौष्टिक आणि हेल्दी असा ब्रेड इथे आपण तयार करून घेतला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ब्रेड देखील आपला व खूप रंग छान आला आहे आणि खूप स्पॉन्जी असा आपला इथे ब्रेड झाला आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सगळ्या टिप्ससह आणि भांड्याचा पसारा न करता अगदी कोणालाही सहज जमेल इतका पौष्टिक केक इथे तयार करून घेतला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरची नोटिफिकेशन असेच मिळवत राहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इथे मी वाटीचं मेजरमेंट घेतलं आहे, जे आपण आमटी वगैरे घेतो त्या पद्धतीची वाटी आहे आणि इथे वाटीच्याच मापाने आपण रवा मोजून घेणार आहोत. इथे मी ते बघू शकता वाटी अगदी गच्च भरून असा 1 वाटी रवा घेतला आहे आणि मुद्दामून मी इथे तुम्हाला मेजरमेंट परफेक्ट कसं राहील आपलं ब्रेडसाठी अशा पद्धतीने मी इथं वाटीचं प्रमाण सांगत आहे. हवं तर तुम्ही कपाचं देखील प्रमाण घेऊ शकता. तर इथे 1.5 वाटी रवा घेतला आहे, तर इथे बघू शकता आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. जर तुम्हाला गव्हाचं पीठ नको असेल तर तुम्ही मैदा देखील इथे वापरू शकता, पण मला इथे पौष्टिक असं ब्रेड करायचं आहे म्हणून इथे गव्हाचं कणिक घेतलं आहे. 2 चमचे इथे मिल्क पावडर घेतली आहे. पिठामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकून घेतलं की सर्व जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते छान असं मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला इथे बघू शकता मीठ, दूध पावडर आणि रवा आपला छान एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी घट्ट अशी दही घेतली आहे. तर दही थोडीशी आंबट दही घ्यायची आहे. तर इथे माझी दही जरा आंबट नाही आहे, अगदी फ्रेश अशी ताजी लावलेली दही असल्यामुळे. तर इथे 1 वाटी दहीचं प्रमाण घेतलं आहे. 1 वाटी ज्या मापाने आपण पीठ आणि दही देखील मोजून घेतली होती त्याच वाटीच्या प्रमाणे इथे 1 वाटी मी सुरुवातीला पाणी घालून घेतलं आहे. पाणी अगदी सुरुवातीला 1च वाटी घालून घ्यायचं आहे. पीठ आणि रवा आपलं छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही असं सुद्धा करू शकता, 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी देखील घेऊ शकता. तर 1 वाटी पाण्यामध्ये आपलं हे पीठ छान भिजलं नाही म्हणून मी पुन्हा 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि 2 वाटी इथे पाण्याचा वापर करून घेतला आहे. छान पीठ आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पीठ तयार झालं आहे. तर इथे मी अर्धी वाटी तेल घेतलं आहे. तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा घेऊ शकता, पण इथे मी तेल घेतलं आहे आणि तेल आपल्याला इथे अर्धी वाटी घेतलं आहे. पोहे खायच्या चमच्याने जर मोजायचं म्हटलं तर 10 चमचे एवढे तेल घेतले आहे. हळुवारपणे या पिठामध्ये आपलं तेल छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता पिठामध्ये तेल आपलं छान मिक्स झालं आहे. तर या पिठामध्ये आपण इनोचा वापर न करता, ईस्टचा देखील वापर न करता काय करायचं, बेकिंग सोडा 1 चमचाभर घ्यायचा आहे. जो आपण पोहे खायचा चमचा असतो तो चमच्याने मी इथे 1 चमचा बेकिंग पावडर घेतली आहे. अर्धा चमचा खायचा सोडा घेतला आहे. आपलं सोडा फर्मेंट होण्यासाठी इथे मी अर्धा लिंबू मी सोड्यावर छान पिळून घेतला आहे आणि हलक्या हलक्या हाताने छोटे छोटे बबल्स आहेत आपलं हे छान मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. सर्व बेकिंग पावडर आणि सोडा छान आपलं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर इथे तयार करून घेतलं आहे आणि जे आपलं ब्रेडच्या भांड्यामध्ये आपलं हे पीठ सगळं छान घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. मी आधीच इथे कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती. साधारण कढई 10 मिनिटासाठी ठेवली होती. कढई आपली खूप गरम आहे. तर जे आपलं भांडं आहे ब्रेडचं ते अगदी सहजपणे कढईमध्ये बसलं आहे. खाली थोडासा भाग कढईमध्ये खालचा भाग जो आहे थोडासा शिल्लक राहिला आहे आणि ब्रेडचा जो आपलं भांडं आहे ते छान सेट बसलं आहे म्हणून इथे मी खाली प्लेट वगैरे न लावता छान आपली हीट त्या ब्रेडपर्यंत पोचेल
तर सुरुवातीला 5 मिनिटं मी गॅस मोठा ठेवला होता आणि त्यानंतर गॅस पूर्ण असा मंद आचेवर ठेवला आहे आणि 30 मिनिटं आपला हा ब्रेड आहे ना तो 30 ते 35 मिनिटं एवढा आपला इथे ब्रेड आहे ना छान बेक झाला आहे एवढ्या मिनिटामध्ये. अगदी परफेक्ट असं टायमिंग आहे. हे बघू शकता आपलं जे ब्रेड आहे ना चाकूला सुद्धा अगदी क्लीन असं लागत आहे. तर एका ताटामध्ये आपण थंड होण्यासाठी ठेवूया साधारण 5-10 मिनिटासाठी किंवा अर्धा तासासाठी सुद्धा ठेवू शकता. तर इथे बघू शकता अर्धा तास झाला आहे आणि ब्रेडचं जे आपलं कडा अगदी सहजपणे निघाले आहेत. तर इथे बघू शकता भांड्याला सुद्धा एक देखील डाग लागला नाही. व्यवस्थितपणे आपले या ब्रेडच्या कडा निघाल्या आहेत. त्यावर आपण थोडंसं तूप लावून घेऊया. तुम्ही हवं तर तेल किंवा बटर देखील लावून घेऊ शकता. तर इथे मी थोडंसं तूप लावून घेत आहे. तर ब्रेडचे वरचे क्रॅक बघूनच तुम्हाला समजून येत असेल की ब्रेड आपला छान स्पॉन्जी असाच झाला आहे. अगदी छान बघा इथे अगदी ब्राऊन असा रंग आला आहे आणि गव्हाचं पीठ घातल्यामुळे केकला छान असा ब्राऊन रंग आला आहे. अशा पद्धतीचा पौष्टिक तुम्ही लहान मुलांसाठी घरी झटपट होणारा ब्रेडचा पदार्थ घरी नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी तुम्हाला ब्रेड कट करूनही दाखवते. तर इथे बघू शकता अगदी स्मूथ असा आपला ब्रेड इथे तयार झाला आहे. जसं काही केकसारखा आपला इथे ब्रेड दिसत आहे. इतका चवीला सुंदर असा लागणारा ब्रेड आहे आणि खूप पौष्टिक देखील आहे. तर तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पद्धतीचा ब्रेड नक्की घरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता अगदी स्पॉन्जी असा इथे आपला ब्रेड तयार झाला आहे. इन्स्टंट ब्रेडची रेसिपी आवडली तर व्हिडिओला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी ब्रेडची दुसरी स्लाईस देखील तुम्हाला तोडून दाखवत आहे. अगदी स्पॉन्जी आणि अगदी आपला सहजपणे आपले स्लाईस निघत आहेत. तर इथे बघू शकता किती स्पॉन्जी असा आपला ब्रेड इथे तयार झाला आहे आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. तर इथे कोणत्याही आवनचा वापर न करता मैदा न वापरता अगदी झटपट असे इन्स्टंट ब्रेडची रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सोप्या व्हिडिओमध्ये.